इसवी सन पूर्व 5वं शतक. भारत आजसारखा एकसंघ देश नव्हता. संपूर्ण भूमी 16 महाजनपदांमध्ये विभागली गेली होती. गंगा नदीच्या सुपीक मैदानामध्ये काही राज्य वेगाने शक्तिशाली बनत होती, तर काही मध्य भारतात साम्राज्य, व्यापार आणि सैन्यामुळे श्रीमंत होत होती. उत्तर भारतामध्ये सतत युद्धाचं वातावरण होतं. प्रत्येक राज्याला संपूर्ण भारतावर सत्ता हवी होती आणि या सगळ्यामध्ये 2 शक्तिशाली साम्राज्य एकमेकांसमोर उभी राहिली होती. ते होते मगध आणि अवंती. ही कथा आहे भारतातील पहिल्या महासंग्रामाची, एक अशा युद्धाची ज्याने पुढे नंद आणि मौर्य साम्राज्यांच्या जन्मासाठी जमीन तयार केली. एक अशा संघर्षाची ज्यामध्ये हत्तीचे सैन्य रणांगणावर धडकली, हजारो सैनिक मारले गेले आणि भारतातील सर्वात शक्तिशाली राज्य कोण हे ठरणार होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अवंती आणि मगध यांच्यातील संघर्ष. अवंती साम्राज्य किती शक्तिशाली होतं, उज्जैन शहराचं महत्त्व काय होतं, शिशुनाग कोण होते आणि त्यांनी अवंतीचा पराभव करून मगधला भारतातील सर्वात मोठं साम्राज्य कसं बनवलं, यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्या काळात भारतात 16 महाजनपद होती. कोसल, वत्स, कुरु, पांचल, गांधार, अवंती आणि मगध यांसारखी मोठी राज्य सतत सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत होती. पण हळूहळू 2 राज्य बाकी सगळ्यांपेक्षा जास्त शक्तिशाली बनू लागली. ती म्हणजे मगध आणि अवंती. मगध आजच्या बिहार भागात वसवलेलं होतं. गंगा नदीच्या सुपीक प्रदेशामुळे इथली शेती अत्यंत मजबूत होती. लोखंडांच्या खाणीमुळे मगधला उत्तम शस्त्र बनवता येत होतं. गंगा नदीमुळे व्यापार वेगाने वाढत होता. राजगृह नंतर पाटलीपुत्र ही शहरं वेगाने विकसित होत होती. दुसऱ्या बाजूला मध्य भारतात उभं होतं अवंती साम्राज्य. अवंतीची राजधानी होती उज्जैन. त्या काळात उज्जैन भारतातील सर्वात श्रीमंत व्यापारी शहरांपैकी एक मानलं जायचं. उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारे व्यापारी मार्ग इथून जात होते. पश्चिमेकडून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी उज्जैन अत्यंत महत्त्वाचं केंद्र होतं. सोनं, मसाले, कापड, लोखंड, मौल्यवान वस्तू आणि घोड्यांचा व्यापार येथे होत असे. अवंती फक्त व्यापारामुळेच नाही तर सैन्यामुळेही अत्यंत शक्तिशाली होती. प्रद्योत वंश त्या काळात अवंतीवर राज्य करत होता. प्रद्योत राजे अत्यंत आक्रमक आणि महत्वाकांक्षी होते. त्यांना संपूर्ण उत्तर भारतावर सत्ता हवी होती आणि याच कारणामुळे मगध आणि अवंती यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्या काळात मगधवर हर्याक वंशाचं राज्य होतं. बिंबिसार आणि अजातशत्रूसारख्या राजांनी मगधला शक्तिशाली बनवलं होतं, पण अवंती सतत मगधला आव्हान देत होती. काही काळ या दोन्ही राज्यांमध्ये थेट युद्ध झाली नाहीत, पण दोन्ही बाजूंमध्ये तणाव वाढत होता. दोन्ही साम्राज्य सैन्य वाढवत होती. दोघांनाही माहीत होतं एक दिवस युद्ध अटळ आहे. अवंतीचं सैन्य अत्यंत प्रशिक्षित होतं. घोडदळ, रथ आणि तलवारबाज सैनिक मोठ्या प्रमाणात होते. उज्जैनच्या सभोवती मजबूत तटबंदी होती. व्यापारामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. पण मगधची ताकद वेगळीच होती. मगधकडे विशाल पायदळ आणि युद्ध हत्ती होते. गंगा खोऱ्यातील संपत्तीमुळे ते सतत सैन्य वाढवत होते. मगधची लोकसंख्या मोठी होती, त्यामुळे त्यांना सतत नवीन सैनिक मिळत होते. हळूहळू या 2 शक्तींमध्ये संघर्ष वाढत गेला. पण त्याचवेळी मगधमध्ये अंतर्गत अस्थिरता सुरू झाली. हर्याक वंश कमजोर होत गेला. राजघराण्यांमध्ये हत्या आणि सत्ता संघर्ष सुरू झाले. जनता त्रस्त झाली आणि याच काळात इतिहासात प्रवेश झाला शिशुनागांचा. शिशुनाग सुरुवातीला मगध प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी होते. काही इतिहासकारांच्या मते ते वैशाली साम्राज्याचे राज्यपाल होते. त्यांची प्रतिमा
न्यायप्रिय आणि सक्षम प्रशासक अशी होती. मगधमध्ये वाढलेल्या अस्थिरतेमुळे लोकांनी आणि मंत्र्यांनी त्यांना सत्ता दिली. इसवी सन पूर्व अंदाजे 413च्या आसपास शिशुनाग वंशाची स्थापना झाली. शिशुनागांना माहीत होतं मगधचा सर्वात मोठं संकट म्हणजे अवंती. जोपर्यंत अवंती जिवंत आहे तोपर्यंत मगध सुरक्षित नाही. आणि मग सुरू झाली भारतातील पहिल्या महान युद्धांपैकी एक मोहीम. मगधचं विशाल सैन्य अवंतीच्या दिशेने निघालं. हजारो सैनिक, युद्ध हत्ती, घोडेस्वार आणि रथ रणभेरी वाजत होत्या. धुळीचे ढग आकाशात उडत होते. दुसऱ्या बाजूला अवंतीही युद्धासाठी सज्ज होतं. उज्जैनच्या सभोवती मजबूत संरक्षण उभारण्यात आलं. सैन्य शहराच्या बाहेर तैनात करण्यात आलं होतं. दोन्ही बाजूंना माहीत होतं या युद्धाचा भारताचं भविष्य ठरवणार आहे. युद्ध सुरू झालं. रणांगणावर हजारो सैनिक एकमेकांवर तुटून पडले. तलवारींची टक्कर, बाणांचा वर्षाव आणि हत्तींच्या गर्जनेने रणभूमी हादरून गेली. मगधचे युद्ध हत्ती अवंतीच्या रथांवर धडकले. सैनिक चिरडले जात होते. घोडदळ समोरासमोर भिडले. काही दिवस युद्ध सुरू राहिलं. हळूहळू मगधचं विशाल सैन्य अवंतीवर भारी पडू लागलं. शिशुनागांनी युद्धामध्ये वेगवेगळ्या दिशांनी हल्ले केले. अवंतीचं सैन्य थकू लागलं आणि शेवटी अवंतीचा पराभव झाला. उज्जैन मगधच्या नियंत्रणाखाली आलं. हा विजय अत्यंत महत्त्वाचा होता, कारण यामुळे मगधचा सर्वात मोठा शत्रू कायमचा संपला. मध्य भारतापर्यंत मगधचा प्रभाव वाढला. उत्तर भारतातील बाकी राज्यांमध्ये भीती निर्माण झाली. आता मगधला थांबवणारी मोठी शक्ती उरली नाही. हाच तो क्षण ज्याने पुढे नंद आणि मौर्य साम्राज्याच्या जन्मासाठी मार्ग मोकळा केला. अवंतीच्या पराभवानंतर मगध साम्राज्य वेगाने वाढू लागलं. व्यापारी मार्गांवर नियंत्रण मिळालं. गंगा नदीपासून मध्य भारतापर्यंत मगधचा प्रभाव निर्माण झाला. शिशुनागांनी प्रशासन मजबूत केलं. वैशाली आणि पाटलीपुत्र यांसारखी शहरं विकसित होऊ लागली. व्यापार, शेती आणि सैन्यामुळे मगध भारतातील सर्वात शक्तिशाली राज्य बनलं. पुढे कालाशोकांच्या काळात पाटलीपुत्र आणखी महत्त्वाचं बनलं. दुसरी बौद्ध परिषद भरवण्यात आली. बौद्ध धर्माचा प्रभाव वाढू लागला. पण प्रत्येक साम्राज्याप्रमाणेच शिशुनाग वंशामध्येही पुढे अंतर्गत संघर्ष निर्माण झाला. कालशोकांच्या मृत्यूनंतर सत्ता कमजोर झाली आणि याच गोंधळातून पुढे उभा राहिला नंदवंश. पण इतिहासात एक गोष्ट कायम लक्षात ठेवली जाते, जर शिशुनागांनी अवंतीचा पराभव केला नसता तर मगध कधीच भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य बनलं नसतं आणि कदाचित पुढे मौर्य साम्राज्याचाही जन्म झाला नसता. म्हणूनच अवंती विरुद्ध मगध हा संघर्ष फक्त दोन राज्यांमधील युद्ध नव्हतं, तर तो भारताच्या पहिल्या महासाम्राज्याच्या जन्माची सुरुवात होता.